गुगल पे, फोन पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आजपासून ऑनलाईन व्यवहाराचे नियम बदललेत. पैसे पाठवण्याआधी ऐका नवीन अपडेट, नाही तर तुमचे पेमेंट अटकून राहणार आणि तुम्ही म्हणणार हे काय होतंय. तुम्हाला माहीतच नसणार हे नवीन नियम, कारण हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात आलेत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका, अशाच पुढील ताज्या लेटेस्ट अपडेट्स बघण्यासाठी. 1 एप्रिलपासून डिजिटल पेमेंटसाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन अनिवार्य. म्हणजेच पहिले आपण कोणाचं ऑनलाईन पेमेंट करताना फक्त पिन टाकत होतो आणि पिन टाकल्या पेमेंट होऊन जायचं, पण आता पिन बरोबर 2 स्टेप व्हेरिफिकेशन पण करणं कंपल्सरी असणार आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम युजर्सना पेमेंट करताना काही सेकंद जास्त लागू शकतात, पण सुरक्षा मजबूत होणार. फ्रॉड आणि स्कॅम पासून तुम्ही वाचणार. आता काय वाटतं या अपडेटबद्दल? तुम्हाला तुमचं मत कमेंटमध्ये कळवा आम्हाला आणि व्हिडिओ लाईक जरूर करा, महत्त्वाचं आहे. भारतात डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणाऱ्या युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वेळ वाचवण्यासाठी सध्या बरेच लोक ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय निवडतात. तुम्ही देखील शॉपिंग मॉल, भाजीवाले, किराणा दुकान या सर्व ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्याचा पर्याय निवडता का? 1 एप्रिल 2026 पासून देशभरातील डिजिटल पेमेंट करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन नियम जारी करण्यात आलाय. जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी पेमेंट करण्यासाठी फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम सारख्या UPI ॲप्सचा वापर करत असाल, तर नवीन नियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक RBIनं UPI द्वारे केले जाणारे ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत यासाठी एक नवीन नियम लागू केलाय. आता केवळ UPI पिन एंटर करून व्यवहार पूर्ण होणार नाही, तर युजर्सना आणखी काही प्रोसेस देखील फॉलो करावी लागणार आहे. पिनसह 2 स्टेप व्हेरिफिकेशन असणार गरजेचं. भारतीय रिझर्व्ह बँक RBIनं आजपासून लागू केलेल्या नवीन नियमानुसार आता प्रत्येक UPI पेमेंट करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे 2FA अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजेच आता व्यवहार करताना आधीसारखा UPI पिन एंटर करण्यासोबतच युजर्सना 2 स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्ण करावं लागणार आहे. 2 स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये OTP, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक पैकी एखाद्या प्रोसेसचा समावेश असू शकतो. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आता ऑनलाईन व्यवहार करताना युजर्सना पिन एंटर करण्यासोबतच OTP, फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक सारखे 2 स्टेप व्हेरिफिकेशन देखील पूर्ण करावं लागणार आहे. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम युजर्स कसा होणार परिणाम? असं सांगितलं जात आहे की भारतीय रिझर्व्ह बँकच्या नवीन नियमाचा परिणाम फोन पे, गुगल पे, पेटीएम युजर्सवर होणार आहे. कारण आता युजर्सना व्यवहार करताना आणखी एक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे पेमेंट स्लो होण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. या व्यतिरिक्त तुमच्या फोनमधील सर्व UPI ॲप्स अपडेट करा, जेणेकरून नवीन सिस्टीम सुरळीतपणे कोणत्याही व्यत्ययाशिवाय काम करेल.